मधली ती निक्की कशी करते ग? बाई बाई मी वर्षा स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे बैलपोळा आणि लास्टचा श्रावण सोमवार आहे। तर श्रावण सोमवारच्या आणि बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आरोही बिग बॉस मधली ती निक्की कशी करते ग? बाई बाई मी ना कमेंट करून सांगू बाई म्हणते ना बॅक्स बॉक्स मध्ये बाई बाई बाई। तर ती म्हणते मला कमेंट करून सांगा मी तशी ऍक्टिंग करते का? बाई 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 शाबास बेटा। तर लहान थोर नकटपोर सगळेच बिग बॉस आता सध्या तरी बघत आहेत। मी पण बघत होते, म्हणजे पहिलीच वेळ आहे बिग बॉस बघण्याची। हिंदी ना मराठी मी कोणताच बिग बॉस बघत नव्हते, पण सगळ्यांनाच माहित आहे यूट्यूबचे म्हणजे यूट्यूबचे बरेचसे आहेत आणि त्याच्यामुळे मग यूट्यूबरला सपोर्ट करण्यासाठी मी तरी बिग बॉस बघत आहे सध्या तरी। आणि पहिल्यांदाच बिग बॉस आहे म्हणजे छान वाटतंय 9 वाजले की टीव्ही पुढे बसायला। त्याच्यामुळे आरोही पण कधी कधी बघते, तर ती बाई करणं तर तिला खूप आवडत आहे। सो चला, तो एंटरटेनमेंटचा विषय आहे, आपण ब्लॉगकडे वळूयात। तर आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेले। तर आज आहे बैलपोळा आमच्या इकडे तरी उस्मानाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यामध्ये आमच्या साईड औरंगाबाद साईड सॉरी तिकडं आता बैलपोळा साजरा करतात तो। आणि घरी पण मी पूजा मांडलेली आहे बैल जोडींची। आता इथं तर काही बैल नाही, तर त्याच्यामुळे मग मी मूर्तीचीच पूजा करणार आहे। सो मी कशी पूजा केली ते तुम्हाला दाखवते आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे। 5वा श्रावण सोमवार आहे, सोमवारचा उपवास देखील सोडायचा आहे, त्याच्यामुळे पुरणपोळी बनवणार आहे मी, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर अमावस्या पौर्णिमा किंवा कोणता सण असेल तर दर गुरुवारी तर मी हळदीचं लेपन करतेच। मग अमावस्या पौर्णिमाला तर 100% करते, म्हणजे करतेच। तर बैलपोळा होता, सण देखील होता आणि अमावस्या देखील मस्त असं पूजा सकाळी केली। सकाळी पूजा केली तर मस्त फ्रेश वाटतं आणि एकदम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते, निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण आपल्या घरामध्ये येते। मी हा उपाय जेव्हापासून करत संध्याकाळचे 8:15 8:30 झालेले आहेत आणि माझं पुरणपोळीचं संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे। शूटिंग वगैरे करत नाही बसल्याने खूप वेळ लागतो, जिथं 1 ते 1.5 तास लागतो स्वयंपाकासाठी तिथं 2.5 ते 3 तास लागतात, कारण की इकडून इकडं स्टँड वगैरे सगळं ठेवायचं असं। सो मी आता नैवेद्य दाखवणार आहे आणि मस्त पैकी अशी मस्त गुबगुबीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी केलेली नाही। दूध, भजे, पुरणपोळी, आमटी आणि कोरडे पापडी वगैरे। तर आमटीला तिखट मी थोडंसं कमी टाकलं होतं, कारण की आरोहीला आजकाल पोळीपेक्षा भात आमटी जास्त आवडतो, तिच्यासाठी मी कट जरा थोडा कमी तिखट केला, नाहीतर स्वयंपाक नंबर 1 झालेला आहे। आता मी नैवेद्य दाखवते आणि नंतर मग बाकी तुमच्यासोबत शेअर करते।
नमस्कार मंडळी, तर भाजीला काही नसेल तर ही तुम्ही भाजी करून बघा, एकदम मस्त आणि भन्नाट लागते। तर खोबरं मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे, भाजून घेतलेले, तीळ देखील भाजून घेतलेले आहेत। तर तिळाचं वाटण म्हणजे कूट करून घ्यायचं आहे। एकीकडे मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, थोडंसं जिरे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून कणिक मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता आपण तीळ जे केलं होतं त्याचं बारीक कूट करून घ्यायचं, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, खोबरं, आलं, लसण याची पेस्ट मी करून घेतली आहे, नमक टाकलेलं आहे, घरगुती काळा मसाला, थोडी धना पावडर, थोडी लाल मिरची पावडर, हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि आता जी आपण बेसन पीठ जे बनवलं होतं त्याची चपाती अशी गोल पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि जे सारण बनवलं होतं तर ते सारण अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे। वाफवल्याच्या नंतर जसं आपण आमटी फोडणी टाकतो तसं आमटी फोडणी टाकून या वड्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि बाकीच्या वड्या आपल्याला अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या, एकदम मस्त लागतात। टाटा।